बघायची सगळी पोरं हक्कासाठी हक्क गेला खड्ड्यात म्हणतात. मग ही कोणती भाषा आहे? आम्ही पण आमच्या भाषेचा प्रयोग करू शकतो. पुणे ज्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतात, पण ह्याच पुण्यात स्थित असलेला अभिनव एज्युकेशन सोसायटीमध्ये वर्ष सुरू व्हायच्या आधीच हे जे शेतकऱ्यांचे मुलं आहेत यांना बेघर करण्यात आलेलं आहे. यांचे क्लासेस बंद करण्यात आले आणि ह्या सगळ्यामध्ये पूर्ण कॉलेजचा एक फॉल्ट आहे. आणि हा फॉल्ट नेमका काय आहे ते आपण स्वतः विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेऊया. दादा, काय झालेलं आहे? आपण इथं कॉलेजला होतो, गेले 6 महिने झाले आमचं कॉलेज इथं चालू आहे. तर ह्यांना आम्ही सकाळी फोन केला, आमचे जे मेन आहे जगताप, त्यांना आम्ही फोन केला तर ते आम्हाला बोलतात की आम्ही आमच्या ह्यानं येऊ. म्हणजे आम्ही इथं येडे म्हणून थांबलोय का? पोरं गेले 4 दिवस झाले सगळे पोरं आणि पोरं इथं थांबलेत आहे. सकाळी कोण खाऊन येत नाही, तर ह्यांचं काही नसतंय. हे ह्यांचा स्टाफ आणि ह्यांचं हेच पडलेलं महत्वाचं आहे. आम्ही इथं आलो तरी ह्यांचं इथं म्हणजे इथं आलेच नव्हते. हे आम्हाला बोलतात की आम्ही आमच्या ह्यानं येऊ, इथं परत इथं येणार, आम्ही आमच्या सोयीनुसार येऊ, आम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा येऊ. हे इथे काल मंत्रालयात गेले होते, तर ह्यांनी आम्हाला त्यातलं पण काही सांगितलं नाही. त्यानंतर आम्ही लोनचा काय विषय आहे दादा? तो लोनमुळे तुम्हाला का अचानक बेघर केले? सील करण्यात आली आहे म्हणून लोन होतं यांच्यावरती. लोन आहे 2012 पासून. 2012 पासून यांच्यावर लोन आहे. यांनी आम्हाला काही सांगितलं नव्हतं याच्याबद्दल. त्यानंतर आमचं कॉलेज पहिलं भोरमध्ये होतं, भोरमधून शिफ्ट झालं इथं आपल्या ह्याच्या आंबेगावमध्ये. तर इथं आमचं गेले 6 महिने झालं कॉलेज चालू आहे. तर तिथून आता आपण हे आम्हाला बोलतात की इथून आम्हाला तुम्हाला ट्रान्सफर भेटणार. असं पण नाही की एका कॉलेजमध्ये ट्रान्सफर भेटणार आहे. हे बोलतात तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही ट्रान्सफर भेटेल, जिथं जसे विद्यार्थी घेतील तसं तुम्हाला ट्रान्सफर भेटेल. आणि ह्यात पण हे बोलतात की आमची जबाबदारी नाहीये, तुम्ही आता रस्त्यावर आलाय ही आमची जबाबदारी नाहीये, तुम्ही तुमच्या ह्याने ऍडमिशन घेतलं. म्हणजे आम्ही येडे इथे ऍडमिशन घ्यायला, यांनी पहिले ऍडमिशन घेतलं नव्हतं पाहिजे होतं ना. आता हा मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे, यानं पहिलीच सगळी फी कॉलेजची एका पेटात भरून टाकली आहे. याने मग याची फी कोण देणार आहे? 4 वर्षाची फी भरली. 4 वर्षाची फी आम्ही सगळी फी भरले. आम्ही इथं पोरांनी क्लासेस लावल्यात बाहेरून, कारण की हे कॉलेज इथं सुरू राहणार आहे म्हणून. आता हे बोलतात की तुमचं कॉलेज ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे समजा आमचं कॉलेज सातारमध्ये ट्रान्सफर झालं तर त्या पोरांनी 100 किलोमीटर यायचं का इथं? फक्त एका क्लाससाठी यांनी 100 किलोमीटर यायचं का? त्यात पण बोलतात की नाही, आमची जबाबदारी नाहीये ही. मॅनेजमेंटच्या पोरांनी 4-4 लाख रुपये भरलेत, तरी पण हे लोक सांगतात की आम्ही तुमची जबाबदारी घेऊ शकत नाही, तुमचे तुम्ही बघा. यांनी 4-4 लाख रुपये आधी काय घेतलेत? त्यांचं काम होताना सांगायचं 2012 साली किंवा 6 महिने आधी की बाबा कॉलेजचं ट्रान्सफर होणार आहे. त्या लोकांनी का नाही सांगितलं? आता आम्ही शिंदे साहेबांना विनंती करतो की तुम्ही हे मॅटर लवकरात लवकर सॉल्व्ह करावं. आणि जर आमचे शैक्षणिक नुकसान झालं तर त्यात जबाबदार कोण असणार? सरकार की कॉलेजचे आपलं हे ट्रस्टी? तुम्ही आता कॉलेज स्टाफशी बोलले, तर त्यांची कशी प्रतिक्रिया होती तुम्हाला? ते खूप बेजबाबदार आहेत आमच्याबद्दल. ते बोलतात की आम्ही तुमची जबाबदारी घ्यायला तयारच नाहीये. ते बोलतात की आम्ही तुमच्यासाठी लढतोय, पण ते आमच्यासाठी काहीच लढत नाही. फक्त वरून आम्हाला दाखवतात की ते लढतायत, ते जात आहेत, ते भेटतात, वकिलांशी भेटतात, कोर्टात जाऊन ते केस लढतात, पण ते आम्हाला काहीच प्रूफ दाखवत नाहीयेत त्या. आणि त्यांची वागणूक कशी होती तुम्हाला सगळ्यांना घेऊन, विद्यार्थ्यांना? वागणूक आम्ही जेव्हा त्यांना हक्क विचारला तुमचा हक्क गेला खड्ड्यात म्हणतात. मग ही कोणती भाषा आहे? आम्ही पण आमच्या भाषेचा प्रयोग करू शकतो, पण आम्हाला पण मर्यादा आहे, आम्ही स्टुडंट आहे. आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पर्सनली हस्तक्षेप करणार आहेत शिंदे सर. तर मग आता शिंदे ह्या गोष्टींमध्ये कशी दक्षता देत आहेत आणि काय करतायत या सगळ्या विद्यार्थ्यांचं पुढं त्यांना एज्युकेशन भेटणार आहे की नाही भेटणार आहे ते आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत मी तुला नारळे, न्यूज.पुणे.